नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारनं 2 लाख रुपयांची पीक कर्जमाफी जाहीर केली आहे. पण ही कर्जमाफी तुम्हाला मिळेल का नाही? आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा. 5 मिनिटात सगळं क्लिअर होईल. नमस्कार, मी सतीश आणि तुम्ही पाहताय शासन सेवा, जिथं सरकारी योजना सोप्या भाषेत तुमच्यासमोर पोहोचवल्या जातात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अहिल्याबाई होळकर पीक कर्जमाफी योजना जाहीर झाली. आता याच्याबाबत कोणतं कर्ज माफ होणार आहे? सगळ्यात आधी हे समजून घ्या. शेतीसाठी घेतलेलं कर्ज हे 2 प्रकारचं असतं. एक असतं पीक कर्ज. याच्यामध्ये क्रॉप लोन, सीसी अकाउंट, कॅश क्रेडिट यांचा समावेश होतो. पिकाच्या देखभालीसाठी हे कर्ज घेतलं जातं. ऊस, कापूस, आंबा पीक आणि इतर कुठल्याही पिकासाठी हे कर्ज घेतलं जातं. या कर्जाला आत्ताची कर्जमाफी योजना लागू आहे. आता दुसऱ्या प्रकारचे कर्ज म्हणजेच मुदत कर्ज, टर्म लोन. विहीर, ट्रॅक्टर, अवजारे, घर, फार्म हाऊस यासारख्या कर्जाला आत्ताची कर्जमाफी लागू नाही. थोडक्यात ही कर्जमाफी फक्त पीक कर्ज, सीसी अकाउंट्स यांच्यासाठीच आहे. तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील का? आता सगळ्यात महत्वाचा भाग. 2 लाख रुपये कर्जमाफीसाठी 2 अटी आहेत. अट क्रमांक 1, तुमचं पीक कर्ज 30 सप्टेंबर 2024च्या आधी घेतलेलं असलं पाहिजे. अट नंबर 2 आहे, कर्ज 30 सप्टेंबर 2025 ला थकीत म्हणजेच ओव्हरड्यू असलं पाहिजे. म्हणजेच कर्ज घेतल्यापासून 12 महिन्यांच्या आत भरलेलं नसलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही 1 जून 2024 ला कर्ज घेतले. 1 जून 2025 नंतर ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरलं नसेल, तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील. महत्वाचं काय, जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं असेल, 30 सप्टेंबर 2025 ला ते ओव्हरड्यू होत नाहीये. त्यामुळं तुम्हाला 2 लाख रुपयांचा लाभ जो आहे अशा केसमध्ये मिळणार नाही. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी या आधीच्या कर्जमाफीचा लाभ घेतलाय, त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीये. नंतर कर्ज भरलेल्यांचं काय? काहींचा प्रश्न असेल, आमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 ला ओव्हरड्यू होतं. त्यानंतर ते ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा मार्च 2024 मध्ये भरलं असेल, तर आम्हाला 2 लाख रुपये मिळतील का? तर हो, कर्जमाफीचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल. अशा केसमध्ये नक्की लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 ला कर्ज ओव्हरड्यू होतं हे महत्वाचं आहे. नंतर भरला असेल, तरी ती रक्कम तुमच्या खात्यात नक्की जमा होईल. आणि ज्यांनी कर्ज वेळेत भरले त्यांचं काय? तर ज्यांनी कर्ज 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं होतं आणि 30 सप्टेंबर 2025च्या आधी वेळेत भरले, त्यांच्यासाठी सरकारनं ₹50,000 प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. वेळेत कर्ज भरलं असेल, तर ₹50,000 मिळतील प्रोत्साहन अनुदान म्हणून. 30 सप्टेंबर 2024 आधी कर्ज काढलं असेल, ओव्हरड्यू असेल, 2 लाख रुपये मिळतील. आणि ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं असेल आणि वेळेत भरलंही गेलं असेल, तर ₹50,000 अनुदान. ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज काढलं असेल, वेळेत भरलं गेलं नसेल, तर कर्जमाफीचा लाभ आहे तो मिळणार नाहीये. आता एकच गोष्ट करा. तुमचं पासबुक काढा. 2024-25 मध्ये कर्ज घेतलं कधी, त्याच्या तारखा बघा. कधी जमा झालं, कधी काढलंय. या तारखावरून तुम्हाला लक्षात येईल तुम्ही प्रोत्साहनपर अनुदानास पात्र आहात की 2 लाख रुपयाच्या अनुदानास. असे सरकारी योजनांचे अपडेट आम्ही आपल्या चॅनेलवर कायम घेऊन येत असतो. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांना ही माहिती शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठल्या योजनेत बसता. जय हिंद, जय महाराष्ट्र.